भारतातील सर्वात प्रसिद्ध हा हम्पीमधील दगडी रथ हा 50 रुपयाच्या नोटीवरती देखील छापला आहे. विठ्ठल मंदिरामध्ये सप्तसूर वाजणारे हे दगडी खांब. कल्याण मंडप या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचा विवाह लावण्यात येत असे. तसेच विजयनगरचे सम्राट आहे त्यांचे देखील विवाह याच ठिकाणी होत असे. या प्रशस्त मैदानावरती आपले वाहने पार्क करून आपण पुढे येतो ते बस तिकीट काउंटरवर. या ठिकाणी आपल्याला एका व्यक्तीस 30 रुपये याप्रमाणे तिकीट काढावे लागते आणि या ठिकाणावरून आपल्याला विठ्ठल मंदिरापर्यंत जाण्यासाठी एक बसची व्यवस्था आहे. ही बस आपल्याला घेऊनही जाते आणि त्यानंतर पुन्हा या ठिकाणी आणूनही सोडते. तुम्ही समोर पाहू शकता की या रांगेमधून आपल्याला आपला नंबर आल्यानंतर ह्या बसमध्ये बसायचं आहे आणि ही पहा या बसमध्ये आपण येऊन बसलेलो आहोत आणि या ठिकाणावरून अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये आपण या बसमधून विठ्ठल मंदिरामध्ये पोचतो. तर बसमधून जात असताना आपल्याला बाहेरील हा अप्रतिम असा सुंदर नजारा या ठिकाणी पाहायला भेटतो. हे पाहत पाहत आपण येऊन पोचतो हे विठ्ठल मंदिराच्या अगदी समोर. तर तुम्ही पाहू शकता की विठ्ठल मंदिराच्या बाहेरील हा परिसर आपल्याला कसा दिसतोय ते. या ठिकाणी आपल्याला एक कथा सांगितली जाते, ती म्हणजे या विठ्ठल मंदिरामध्ये पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती काही काळासाठी या ठिकाणी कृष्णदेवराय यांनी आणली होती. त्यानंतर पुन्हा ही मूर्ती पंढरपूरला नेली गेली. याविषयी संपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ आपण याआधीच आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, तो एक वेळ आपण अवश्य पहा. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला मंदिरामध्ये जाण्यासाठी तिकीट काढावी लागते. तर या ठिकाणी संपूर्ण तिकिटाचे दर आपल्याला या बोर्डवरती दर्शवले आहे. यानुसार आपण तिकीट घेऊन मंदिरामध्ये प्रवेश करू शकतो. मंदिर परिसरामध्ये आल्यानंतर आपल्याला भरपूर अशी सुंदर सुंदर मंदिरे या ठिकाणी पाहायला भेटतात. तर आजही या ठिकाणी असणाऱ्या विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठलाची मूर्ती नसून फक्त ओटा हा या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. या ठिकाणची विठ्ठलाची मूर्ती पंढरपूरला नेली अशी एक कथा या ठिकाणी सांगितली जाते. तर हा आहे विठ्ठल मंदिराचे भव्य असे प्रवेशद्वार. तर या प्रवेशद्वारामधून आपल्याला विठ्ठल मंदिर परिसरामध्ये आतमध्ये यावे लागते. हा आहे नृत्य मंडप. विविध प्रकारचे नृत्य सादर करण्यासाठी वापरला जाणारा सभागृह, ज्यात संगीतमय स्तंभ आहेत. या स्तंभांवर थाप मारल्यास आवाज येतो, ज्यामुळे नृत्याच्या कार्यक्रमासाठी संगीतवाद्यांची गरज भासत नाही. याचे बांधकाम कृष्णदेवराय यांच्या राजवटीत झाले. तर समोरच आपण पाहू शकतो या परिसरामध्ये अनेक अशा सुंदर वास्तू आपल्याला पाहायला भेटतात. त्यांविषयी देखील आपण माहिती घेणार आहोत. हा आहे कल्याण मंडप. याचा उपयोग विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या विवाहासाठी तसेच विजयनगरच्या सम्राटांच्या विवाहासाठी केला जात असे. या मंडपात विजयनगर काळात दरवर्षी कल्याणोत्सव साजरा केला जात असे. त्यावेळी देवदेवतांच्या उत्सव मूर्ती या मंडपात आणून प्रतिकात्मक विवाहविधी पार पडत असे. त्यामुळे या मंडपाला केवळ स्थापत्यदृष्ट्या नव्हे तर धार्मिकदृष्ट्याही मोठे महत्त्व आहे. या मंडपात असंख्य कोरीव दगडी खांब आहेत. प्रत्येक खांबावर याला काल्पनिक प्राणी, हत्ती, घोडे, नर्तक, देवदेवता, गंधर्व आणि विविध पौराणिक
प्रसंग अत्यंत बारकाईने कोरलेले दिसतात. मंडपाचा उंच चौथरा आणि खुली रचना यामुळे मोठ्या धार्मिक समारंभासाठी ही जागा योग्य होती. त्यामुळे या ठिकाणी अनेक सोहळे साजरे होत असे. हम्पीचा हा दगडी रथ केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. याच कारणामुळे भारत सरकारने या रथाचे चित्र 50 रुपयाच्या नोटीवर छापले आहे. त्यामुळे हा रथ भारतीय सांस्कृतिक वारशाचे प्रतीक बनले आहे. सन 1986 मध्ये हम्पीचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत करण्यात आला. दरवर्षी देशविदेशातून लाखो पर्यटक हा अद्भुत रथ पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी करत असतात. दगडी रथाच्या उजवीकडे असलेला पुरंदरदास मंडप या मंदिरातील विठ्ठलावर सुमारे 4,75,000 कीर्तने रचणाऱ्या महान कवीच्या कीर्तनांवर आधारित नृत्य करण्यासाठी बांधण्यात आलेला हा मंडप होय. हा मंडपही आपल्याला अतिशय उत्कृष्ट असा या ठिकाणी बांधण्यात आलेले समोर दिसत आहे. प्रत्येक खांबावरती विविध असे नक्षीकाम आपल्याला केलेले पाहायला भेटते. आत्ता आपण पाहत असणारी सर्व ठिकाणे हे विठ्ठल मंदिराच्या आजूबाजूची आहेत आणि विठ्ठल मंदिराचा संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तो एक वेळ अवश्य नक्की पहा. विठ्ठल मंदिराच्या अगदीच मागच्या बाजूला जवळच असणारे हे समोर दिसत आहे हे 2 स्तंभ म्हणजे राजतुला करण्याचे ठिकाण आणि या परिसरामध्ये आपल्याला अजूनही काही छोटे मोठी मंदिरे या ठिकाणी पाहायला भेटतात. जर तुम्ही ह्या परिसरामध्ये आलात तर संपूर्ण एक दिवस तुम्हाला हा परिसर पाहण्यासाठी लागतो. त्यामुळे वेळ काढून या ठिकाणी आपण आले पाहिजे. या ठिकाणी विजयनगरचे सम्राट आपल्या वजना इतके मौल्यवान वस्तूंची तुला करून ते मौल्यवान वस्तू गोरगरिबांना दान करत असे. हेच ते राजतुला करण्याचे 2 स्तंभ आपण समोर पाहत आहोत. तर मंडळींनो, अशा पद्धतीने आपण विठ्ठल मंदिर आणि मंदिराच्या बाजूला असणारा सर्व परिसर आपण पाहिलेला आहे. त्याचप्रमाणे ज्या आपल्या भारतीय चलनातील 50च्या नोटेवरती जो रथ आहे ते रथाचं देखील आपण पूर्ण चित्रीकरण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा. तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.